and sweet. Well, I never knew you were. गुड मॉर्निंग. तर आज सकाळची सुरुवात छान अशा मेथीच्या वासाने झाली आहे. तर इथे कढईमध्ये मी मेथी भाजून घेतली आणि थंड करायला ठेवली आहे. तोपर्यंत म्हटलं तर काजू बदाम चॉप करून घेऊयात, कारण आज मला मेथीचे लाडू बनवायचे. तर माझ्या मैत्रिणीची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे आणि तिला बघायला मला जायचं आहे. तर आता बाळासाठी तर आपण कपडे वगैरे घेतो, पण तिच्यासाठी काय घेऊन जाऊयात म्हणून म्हटलं छान मेथीचे लाडू बनवूयात आपल्या हाताने. तर मेथी थंड होती आहे, तर तोपर्यंत म्हटलं तर शेवयाची खीर बनवून घेऊयात. शेवया छान भाजून घेतले, त्यामध्ये दूध, साखर आणि काजू बदामसुद्धा घालून घेतलेत आणि छान शेवया माझ्या इथे तयार झाल्या आहेत. तर मेथीची पावडर करणार आहे, ते थंड होत आहे म्हटलं तोपर्यंत शेवयाची खीर खाऊन घेऊयात. आणि त्यानंतर मग ही मेथीची पावडर तयार करून घेतली. तर कढईमध्ये मी तुपावरती गव्हाचं पीठ भाजून घेतलं, त्यानंतर मेथीची पावडरसुद्धा घातली आणि थोडं अजून तूप घालून छान असं परतून घेते आहे. त्यानंतर हे बघा डिंक छान तळून घेतलेलं आहे. तर डिंक एका वाटेने असं बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं तर एकदम पावडर होते, म्हणून असं मी वाटीच्या साहाय्याने छान अशी बारीक करून घेते. त्यानंतर सुकं खोबरं, किसलेलं सुकं खोबरं होतं ते भाजून घेतलं. हालिमसुद्धा भाजून घेतले. त्यानंतर तळलेले काजू बदाम. तर असं बऱ्यापैकी साहित्य घेतलेले आहेत. आणि आता कढईमध्ये मी हे गव्हाचं पीठ आणि मेथीची पावडर घेतली होती, तर ती ह्यामध्ये घालून घेते आहे. सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहे. आता इथे जे जे सामान माझ्याकडे अवेलेबल होतं ते साहित्यात त्या सामानात मी हे सगळं लाडू करून घेते आहे. कारण अचानकच डोक्यात आलं की आपण लाडू बनवूयात, म्हणून म्हटलं जे साहित्य आहे त्यामध्ये छान असे लाडू वळून घेऊयात. तर इथे मी गूळसुद्धा घातलं आहे आणि गूळ आता थोडे खडे राहतात मध्ये मध्ये, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडं ऑफ ऑन मोडवर असे फिरवून घेतलं, म्हणजे हे मिश्रण एकजीव होतं आणि लाडू वळायला छान हे मिश्रण तयार होतं. हे बघा छान असे गोलाकार लाडू तयार होतात. जास्त मेहनत नाही घेता पटकन असे हे लाडू वळता येतात आणि बऱ्यापैकी लाडू तयार झालेले आहेत. तर मी बाकीचे लाडूसुद्धा वळवून घेते. तर इथे आता मी मेजरमेंट सांगितलं नाही, कारण मी स्वतःच असं मला जमेल असं साहित्य घेतलं आहे अंदाजानुसार, कारण मी बऱ्याच वेळा मेथीचे लाडू बनवलेत, त्यामुळे मला माहिती आहेत किती प्रमाणात साहित्य लागतं ते. तर इथे उर्वीसुद्धा उठली होती, तर तिला म्हटलं आता तिलाच डब्यामध्ये हे लाडू भरायला लावते. तेवढंच तिलासुद्धा मजा येते, काहीतरी वेगळं असं किचनमध्ये ढवळाढवळ करणं, कारण खेळणी सोडून तिला असं किचनमध्ये लुडबुड करायला जास्त आवडतं. तर सगळे लाडू तिने अशा डब्यामध्ये भरले. आता हा डबा मला माझ्या मैत्रिणीकडे घेऊन जायचं आहे, तिला भेटणार आणि त्यानंतर संध्याकाळी मला एका लग्नासाठी जायचं आहे. माझ्या फ्रेंडचं लग्न आहे, तर तिकडे जाणार आहोत. तर तिला भेटणार, तिच्या बाळाला भेटणार आणि त्यानंतर इथे आम्ही आलो होतो लग्नात. तर लग्नाचा व्हिडिओ बघण्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा.